नमस्कार मंडळी, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा त्रास लाखो लोकांना आहे, पण लोक बोलायलाच घाबरतात. होय मित्रांनो, विषय आहे रात्री वारंवार लघवीला जाणे, म्हणजेच नोक्टुरिया. कधी असा अनुभव आलाय का की तुम्ही गाढ झोपेत आहात आणि अचानक मूत्र लागल्यामुळे जाग येते? एकदा नाही, दोनदा नाही, कधी कधी तर 4-5 वेळा देखील. शरीर थकल्यासारखं वाटतं, डोळे सुचतात, डोके भारी होते, कामात लक्ष लागत नाही आणि हळूहळू तुमचं संपूर्ण रुटीनच बिघडतो. लोक याला साधा त्रास समजतात, पण ही गोष्ट एवढी साधी नसते. कारण रात्री वारंवार लघवी लागणे हे शरीरातील आतल्या आत चाललेल्या मोठ्या समस्येचे लक्षण असू शकते आणि त्याकडे लक्ष दिलं नाही तर ही छोटीशी वाटणारी समस्या पुढे जाऊन खूप मोठ्या आजारात बदलू शकते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण प्रत्येक भागात खूप महत्त्वाची माहिती आहे जी तुमची झोपही सुधारेल आणि तुमची शरीर रचना देखील मजबूत करेल. साधारणपणे रात्री एकदा तरी लघवीला जाणे हे शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेचा एक भाग मानला जातो. पण जेव्हा हा क्रम दिवसेंदिवस वाढत जाऊन तुम्हाला रात्री 2, 3 किंवा त्याहून अधिक वेळा उठावं लागतं, तेव्हा त्या स्थितीला वैद्यकीय भाषेत नोक्टुरिया म्हटले जाते. म्हणजेच झोपेच्या वेळेत वारंवार लघवी लागणे हा स्वतः एखादा स्वतंत्र आजार नसून शरीरात काहीतरी गडबड सुरू झाल्याची पहिली सूचना असते. नोक्टुरिया निर्माण होण्यामागे अनेक अंतर्गत कारणे असू शकतात. कधी मूत्राशयावर अनावश्यक दाब येत असतो, तर कधी त्याची मूत्र साठवण्याची क्षमता कमी झालेली असते. काही वेळा मूत्रपिंड नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मूत्र तयार करत असतात किंवा शरीरातील नर्व सिस्टम योग्यरित्या प्रतिक्रिया देत नाही. तसेच शरीरात अनावश्यक द्रव साठणे, सूज येणे किंवा पाण्याचे चुकीचे संतुलन यामुळे रात्री लघवीची वारंवार वाढते. म्हणजे हा विषय फक्त लघवी जास्त लागणे इतकंच साधा नाही, तर तुमचं शरीर सतत सांगत असतं की आत कुठेतरी काहीतरी गडबड सुरू आहे. त्यामुळे या संकेतांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. सुरुवातीच्या टप्प्यावर लक्ष दिलं तर हा त्रास सहज नियंत्रित केला जाऊ शकतो, परंतु दुर्लक्ष केल्यास पुढे तो मोठ्या समस्येचे रूप धारण करू शकतो. चला आता समजून घेऊया की रात्री वारंवार लघवी लागण्यामागे नक्की कोणती मोठी कारणे लपलेली असतात. पहिलं कारण म्हणजे मधुमेह. हा रात्री जास्त लघवी लागण्यामागचा सर्वात सामान्य आणि गंभीर कारणांपैकी एक आहे. शरीरात शुगरचे प्रमाण जास्त झालं की शरीर ते अतिरिक्त ग्लुकोज मूत्राद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे मूत्राची मात्रा वाढते आणि विशेषतः रात्री अनेक वेळा उठावं लागतं. जर तुम्हाला सतत तहान लागत असेल, लघवीची वारंवारता वाढली असेल किंवा हातपाय सुन्न होणे, झिणझिण्या येणे असे लक्षण दिसत असतील, तर या गोष्टींना हलक्यात घेऊ नका. त्वरित शुगर चेक करणे अति आवश्यक आहे. दुसरं कारण म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच UTI. मूत्रमार्गातील संसर्ग, ज्यात मूत्राशय सुजतो आणि त्यात जळजळ निर्माण होते. यामुळे वारंवार लघवी लागण्याची आणि सतत मूत्राशय भरल्यासारखं वाटण्याची भावना निर्माण होते. जर लघवी करताना जळजळ होत असेल, मूत्राला दुर्गंधी येत असेल किंवा पोटाच्या खालच्या भागात वेदना येत असतील, तर UTI असण्याची शक्यता जास्त असते. हा संसर्ग रात्री जास्त त्रासदायक ठरतो, कारण जळजळीचा त्रास आणि लघवीची तातडी झोपेचा पूर्णपणे भंग करते. तिसरं कारण म्हणजे प्रोस्टेट वाढणे. पुरुषांमध्ये वयानुसार प्रोस्टेट ग्रंथी मोठी होऊ लागते, ज्याला वैद्यकीय भाषेत BPS म्हटले जाते. वाढलेला प्रोस्टेट मूत्रमार्गावर दाब देतो आणि मूत्र व्यवस्थित बाहेर पडू देत नाही किंवा मूत्राशयात योग्यरित्या साठू देत नाही. त्यामुळे रात्री लघवीची फिलिंग वारंवार येते आणि अधूनमधून मूत्रद्वार कुंकमत होणे, रुकरुककर येणे यासारख्या समस्या दिसू लागतात. वयस्कर पुरुषांमध्ये रात्री उठण्याची सर्वात सामान्य कारण म्हणजे हेच प्रोस्टेट वाढणे असते. चौथं कारण म्हणजे द्रव सेवनाची चुकीची सवय. आपल्या दैनंदिन पाण्याच्या आणि पेयांच्या सवयी रात्रीच्या लघवीवर मोठा प्रभाव टाकतात. अनेक जण झोपायच्या आधी खूप पाणी पितात किंवा दिवसभरात वारंवार चहा, कॉफी घेतात. कॅफिन आणि अल्कोहोल दोन्हीमध्ये डायरेटिक गुणधर्म असतात, ज्यामुळे मूत्राचे प्रमाण वाढते. विशेषतः संध्याकाळनंतर जास्त द्रव घेण्याची सवय असेल तर रात्री उठावं लागणं हे अगदी नैसर्गिक परिणाम असतो. पाचवा कारण म्हणजे झोपेत श्वास बंद होणे. खूप लोकांना हे माहीतही नसेल की स्लीप अपनिया म्हणजे झोपेत श्वास अडखळणे. या समस्येमुळे देखील रात्री जास्त लघवी लागू शकते. श्वास बंद होणाऱ्या क्षणी शरीरात ताणतणावाची प्रतिक्रिया निर्माण होते आणि काही हार्मोन्स असंतुलित होतात. यामुळे मूत्रनिर्मितीत वाढ होते आणि झोपेत अनेक वेळा लघवीची जाणीव होते. हा एक लपलेला पण अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. 6वं कारण म्हणजे ताणतणाव.
मनाचा ताण शरीरावर अनेक मार्गाने परिणाम करतो. यापैकी एक म्हणजे मूत्राशयावर होणारा परिणाम. जास्त तणावामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन वाढतात, ज्यामुळे मूत्राशय अधिक संवेदनशील होतो आणि लघवीची फ्रिक्वेन्सी वाढते. अनेक वेळा ताणामुळे मूत्राशयात आकुंचन जाणवते आणि त्यामुळे रात्री झोपेतून उठावं लागतं. 7वा कारण म्हणजे जास्त वय. वय वाढल्यावर शरीरातील प्रणाली नैसर्गिकरित्या कमकुवत होत जातात. त्यात मूत्राशयाचा समावेश आहे. वयोमानानुसार मूत्राशयाची मूत्र साठवण्याची क्षमता कमी होते, स्नायूंची ताकद घटते आणि त्यामुळे लघवीवर नियंत्रण कमी होते. म्हणूनच 50 ते 60 वर्षानंतर रात्री जास्त लघवी लागणे हे अत्यंत सामान्य समस्या बनते. ही सर्व कारणे नीट समजून घेणे हे खूप गरजेचे आहे, कारण उपचार आणि उपाय हे नेमक्या कारणावर अवलंबून असतात. चुकीचा कारण पकडल्यास उपचार चुकीचा होण्याचा धोका असतो. त्यामुळे स्वतःची लक्षण समजून घेणे आणि आवश्यक असल्यास तपासणी करणे हे पहिले पाऊल असते. कधी कधी समस्या मोठी नसते, पण सवयी समस्या मोठी बनवतात. जसे की झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे, जास्त तिखट तेलकट आहार, उशिरापर्यंत मोबाईल, टीव्ही, सतत तणाव घेणे, दिवसभर कमी पाणी आणि रात्री अचानक जास्त पाणी. या सवयींमुळे मूत्राशयावर ताण येतो आणि रात्री उठावं लागतं. आता पाहूया असे उपाय जे आजपासून लागू केले तर मोठा फायदा मिळेल. रात्री वारंवार लघवी लागण्याचा त्रास कमी करायचा असेल तर काही सोप्या सवयी आजपासून बदलणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वात पहिले, झोपण्याचा कमीत कमी 3 तासाआधी पाण्याचे सेवन कमी करा, पण दिवसभर नीट पाणी पिण्यावर भर द्या. त्याचबरोबर चहा, कॉफीचे प्रमाण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण कॅफीन हे मूत्राचे प्रमाण वाढवणारे घटक आहे. रात्री खूप खारट पदार्थ खाल्ले तरी शरीरात पाणी साठते आणि लघवीची वारंवार वाढते. याचबरोबर पोटावरील चरबी जास्त असल्यास मूत्राशयावर दाब येतो, म्हणून वजन नियंत्रणात ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. दैनिक दिनचर्येमध्ये काही नैसर्गिक उपाय समाविष्ट केल्यासही मोठा फरक पडतो. सुप्त बद्ध कोणासन, शिशु आसन आणि मलकासन हे 3 योगासने मूत्राशयावर मजबूत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. फक्त 10 मिनिट रोज दिली तरी परिणाम दिसतो. झोपण्यापूर्वी मन शांत करणे देखील तेवढंच गरजेचं आहे, कारण ताणामुळे लघवीची वारंवार वाढते. त्यामुळे काही मिनिट खोल श्वास घेणे उत्तम. आयुर्वेदाकडे पाहिले तर गोक्षूर हे मूत्रसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत करते. पुनर्नवा शरीरातील अतिरिक्त द्रव बाहेर काढते. शिलाजीत स्नायूंची ताकद वाढवते आणि चंद्रप्रभावटी मूत्रमार्गातील जळजळ कमी करण्यास सहाय्यक ठरते. मात्र हे सर्व उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सुरू करावेत. हे उपाय अत्यंत सोपे असून घरच्या घरी करता येतात. पहिला, कोथिंबीर पाणी. कोथिंबीर शरीरातील दाह कमी करते. दुसरा, जिरे धने काढा, मूत्राचे प्रमाण संतुलित करते. तिसरा, उकळलेले तांदळाचे पाणी, मूत्राशयाला शांत करते. चौथा, तूप गरम दूध, पित्त कमी करून रात्रीची लघवी कमी करते. जर तुम्हाला हे लक्षणं दिसत असतील तर तुम्हाला ताबडतोब डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे. लघवीला रक्त येत असेल, लघवी करताना तीव्र वेदना होत असेल, रात्री 4-5 वेळा उठावं लागत असेल, पाय हात सुजत असतील, अनियंत्रित लघवी होत असेल, पुरुषांमध्ये कमकुवत धार किंवा लघवी सुरू होण्यास वेळ लागत असेल, ही लक्षणे गंभीर असू शकतात. मित्रांनो, नॉक्टुरिया हा त्रास लाज वाटण्यासारखा नाही. ही शरीराची SOS कॉल आहे. लवकर ओळखलं तर नियंत्रित होतं, उशीर केला तर मोठ्या समस्येचे रूप धारण करते. आज मी सांगितलेले उपाय तुमच्या दैनंदिन जीवनात लागू केले तर तुम्हाला झोप चांगली येईल, थकवा कमी होईल, मूत्राची वारंवार कमी होईल, शरीर हलकं ताजं वाटेल आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची एकूण जीवनशैली सुधारेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि स्वतःवर खूप प्रेम करा.